नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, शिक्षण हक्क कायदा म्हणजेच RT प्रवेश प्रक्रियेमध्ये यंदाच्या वर्षी नव्यानं घालण्यात आलेली घरापासून 1 किलोमीटर अंतरातील शाळा निवडण्याची अट अखेर रद्द करण्यात आली असून आता पालकांना घरापासून 3 ते 5 किलोमीटर अंतरावरील शाळा निवडता येणार आहे. ज्या पालकांनी अर्ज भरलेले आहेत त्यांच्यासाठी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज दुरुस्त करता येणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत 25 मार्चपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. शिक्षण हक्क कायदा म्हणजेच RT प्रवेश प्रक्रियेला 17 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. RT कायद्याच्या यंदाच्या वर्षी 3 किलोमीटरऐवजी 1 किलोमीटर अंतरातील शाळा निवडाव्यात अशी नवीन नियमावली घालण्यात आली. या नवीन नियमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना RT प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहावं लागत होतं, तर शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही शाळा निवडताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे या नवीन नियमावलीचा सर्वच स्तरातून विरोध होत होता. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार शाळेच्या अंतरासंबंधीतील 1 किलोमीटरची अट शिथिल करण्यात आली. आता पालकांना घरापासून 3 ते 5 किलोमीटर अंतरातील शाळा निवडता येणार असून यामुळे पालकांना शाळांचे अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील 17 फेब्रुवारीपासून ते 16 मार्चपर्यंत 20,971 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले. ज्या पालकांनी अर्ज भरलेत त्यांना RTच्या अधिकृत संकेतस्थळावरती दुरुस्ती करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्जातील दुरुस्तीसाठी तसेच 1 किलोमीटर अंतरामुळे जे विद्यार्थी RTपासून वंचित राहिले त्यांना आता 25 मार्चपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. याची पालकांनी नोंद घ्यावी आणि आपल्या पाल्याच्या अर्जात शाळेचं निवडीचं स्थान हे 3 ते 5 किलोमीटर अंतरामध्ये येत असेल तर तुम्ही आता तेही भरू शकता. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता जरी शासनाने ही अट घातलेली असली तरी न्यायालयानं मात्र पालकांच्या बाजूने निकाल दिलेला आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.